हॅलो, नमस्कार. मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर. भाग 6. दोघी ऑफिसमध्ये येतात. मुक्ता बघून तर कोमल पूजा बघतच राहतात. ती तर ठणठणीत आहे. मुक्ताला काहीच झाले नाही. दोघी तिच्याकडे आवाजून बघत होत्या. जान्हवी हसत होती. दोघी त्यांच्या डेस्कवर गेल्या. चेतन पण आला. मुक्ता चित्राकडे गेली. आजचे शेड्यूल घेतले. तिच्या डेस्कवर येऊन कामाला लागले. पराग येतो. कोमल आणि पूजा त्याच्याजवळ जातात. आता तुझी आई तब्येत कशी आहे? पूजा म्हणते. आता बरी आहे. मावशी आली तिच्या जवळ म्हणून मी आज आलो. पराग म्हणतो. आता चांगली आहे ते छानच आहे. कोमल म्हणते. आता कामाला लागू. सर कधी पण येतील. पूजा म्हणते. तिघ पण कामाला लागतात. पराग मुक्ताकडे बघत होता. किती दिवस मुक्ता राणी तुझा चेहरा बघितला नव्हता. कसे काढले मी हे दिवस मलाच माहिती. आता रोज ऑफिसला येणार. पराग मनात बोलतो. कामाला लागतो. सागर सर आणि अखिल दोघं पण ऑफिसमध्ये येतात. सगळा स्टाफ त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. दोघं पण त्यांना हसून रिप्लाय देतात. सागर सर पराग जवळ थांबतात. पराग, आता आई कशी आहे? त्यांना घरी आणले का? सागर म्हणतात. आता चांगली आहे. घरी पण आणले. पराग म्हणतो. ओके, काळजी घे. सागर म्हणतात. अखिल त्याच्या कॅबिन मध्ये जातो. सागर त्यांच्या कॅबिन मध्ये जातात. पराग उठून मुक्ताकडे जातो. मुक्ता अखिलच्या कॅबिन कडे जात होती. जान्हवीला राग आला होता. ती उठणार की चेतनने तिला थांबवले. तो काही करत नाहीये. तो काही करेल तेव्हा आपण जाऊ. उगाच नको त्याच्या नांदाला लागू. मुक्ताला आपण काही होऊ देणार नाही. चेतन म्हणतो. तो मुक्ताच्या समोर उभा राहिला. मुक्ता बाजूला जात होती. तो पण तिकडे जात होता. 2-3 वेळेस केले. तुला मी खाणार आहे का? तू माझ्या सोबत का बोलत नाहीस? पराग म्हणतो. मला नाही आवडत तुझ्यासोबत बोलायला. मला आवडत नाही. मला जाऊ दे. सरांना आजचे शेड्यूल द्यायचे आहे. मुक्ता म्हणते. किती करणार ग सरांसाठी? माझ्यासाठी पण काहीतरी करत जा. पराग म्हणतो. पराग, हे जास्त होत आहे. मी गप्प आहे याचा अर्थ मी बोलू शकत नाही असं होत नाही. सरांकडे जाऊन तुझी कंप्लेंट करेल. मुक्ता म्हणते. मी घाबरलो. पराग नाटक करत होता. हसायला लागला. अखिल केबिन मधून बाहेर आला. त्याला काय चालू आहे मिस्टर पराग? राईट, तुम्हाला काम नाहीये का? त्यांना का अडवून ठेवलं आहे? त्या मला शेड्यूल द्यायला येत होत्या. तुम्हाला काम करायचं नसेल तर तुम्ही घरी जाऊ शकतात. टाइमपास इथे करायचा नाही. मिस मुक्ता, तुम्हाला बोलता येत नाही का? अखिल रागातच बोलत होता. सॉरी सर, आता असे होणार नाही. पराग म्हणतो. त्याच्या डेस्कवर जवळ जातो आणि कामाला लागतो. अखिल केबिन मध्ये जातो. तो काल घडले त्याचे फुटेज बघत होता. त्याने मुक्ताला बघण्यासाठी तिथं व्हिडिओ ओपन केला. त्याला पराग मुक्ताला त्रास देताना दिसला म्हणून तो केबिनच्या बाहेर आला. परागला सुनवले म्हणून पराग घाबरून निघून गेला. मुक्ता पण अखिलच्या मागे केबिन मध्ये गेली. मुक्ताने अखिलला शेड्यूल सांगितले. सर, तुम्हाला साईटवर जावं लागेल. तिथं फक्त व्हिजिट द्यायची आहे. काम कसे करत आहे ते बघायचे आहे. मुक्ता म्हणते. मिस मुक्ता, तुम्हाला पण माझ्यासोबत यावं लागेल. अखिल म्हणतो. मुक्ता फक्त मान हलवते. अखिल काही बोलत नाही. मुक्ताकडे बघतो. मुक्ता खाली बघत असते. तिला समजत नाही अखिल तिच्याकडे बघत आहे. अखिल काही बोलत नाही म्हणून मुक्ता बोलायला लागते. सर, मी आता जाऊ का? ती म्हणते. माझ्याजवळ खुर्चीवर बसा. अखिल म्हणतो. काय? मुक्ता म्हणते. तुला माझ्याजवळ बसवणार आहे. माझी बायको बनून आता कामासाठी सांगत आहे. अखिल मनात म्हणतो. सर, काय बोलते तुम्ही? मुक्ता म्हणते. अखिल भानावर येतो. कालचे सीसीटीव्ही फुटेज बघत होतो. तुमच्यासोबत काय झाले ते तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी बोललो. अखिल म्हणतो. मे आय कम इन सर? दीपक आले होते. येस, कम इन. अखिल म्हणतो. आम्ही दोघं होतो. आमच्यामध्ये कोणी ना कोणी आलंच पाहिजे. अखिल मनातच म्हणतो. अखिल सर, सागर सरांनी सांगितले आहे काल मुक्ता सोबत झाले ते कोणी केलं आहे ते तुम्हाला समजले का? समजलं असेल तर सागर सरांना सांगा. दीपक एका दमात बोलला. मुक्ताची सगळ्यांना काळजी. मी डॅडला पाठवतो. मला समजले आहे. तेच मी मिस मुक्ताला दाखवत होतो. अखिल म्हणतो. ओके सर, तुम्ही बघून घ्या. सागर सरांना पाठवा. दीपक म्हणतो आणि निघून जातो. मुक्ता ते फुटेज बघते. बाहेरून पूजा दरवाजाची कळी लावत होती. मुक्ता तर बघतच राहिली. तिचे डोळे मोठे झाले.
मी त्यांना त्रास पण देत नाही तरी मला का त्रास देतात? मुक्ता मनातच विचार करत होती. आता बोला मिस मुक्ता, त्यांना काय पनिशमेंट द्यायची? मला तर वाटते दोघांना कामावरून काढून टाकावे. अखिल म्हणतो. सर असे नका करू, तुम्हाला वाटते ते शिक्षा द्या पण जॉब वरून काढू नका. मुक्ता म्हणते. माझी अप्सरा किती छान आहे, असं वाटते तिला मिठीत घ्यावे, आपल्यात सामावून घ्यावे. मी जाऊ का? मुक्ता म्हणते. मी कोणाचे वाईट बघत नाही तरी सगळे माझ्या वाईटावर का आहे? मुक्ता म्हणते ती वॉशरूम मध्ये गेली, तोंडावर पाणी मारले, तिच्या डेस्कवर येऊन जाऊन बसली. जान्हवी मुक्ताकडे बघत होती. मुक्ताला काहीतरी झाले आहे, सर काही बोलले असतील का? अजून काही झाले असेल का? जान्हवी विचार करत असते. जान्हवी मुक्ताकडे जाते. तिला अशी काय दिसत आहे? चेतन म्हणतो. जान्हवी मुक्ताकडे जाते. मुक्ता काय झाले? सर काय बोलले का? जान्हवी म्हणते. मुक्ता नाही अशी मान हलवते. मग काय झालं? जान्हवी म्हणते. जान्हवी, मी, तू आणि चेतन सोडून कोणासोबतच बोलत नाही. काल या दोघींनी माझ्यासोबत तसे केले. जान्हवी. मुक्ता म्हणते. मी तर कालच बोलली होती, तुला कसं समजले? जान्हवी म्हणते. मी आता अखिल सरांच्या फुटेज दाखवले, पूजाने कडी लावली होती. मुक्ता म्हणते. त्या पूजाची तर मी तिला सोडणारच नाही, तिला मारेल, तिला पण कोडून ठेवेल. जान्हवी म्हणते. अखिल सर सागर सरांसोबत बोलत आहेत. मुक्ता म्हणते. तू नको टेन्शन घेऊ, अखिल सर काहीतरी करतील. जान्हवी म्हणते. अखिल सर आणि सागर सर येतात. पूजा आणि कोमल, तुम्ही दोघी इथं या. सागर सर म्हणतात. सागर सर पण आज रागात होते. येस सर, दोघी सोबतच म्हणतात. तुम्ही काम करायला येता ना? तुम्हाला मी कसले पैसे देतो? दुसऱ्याला कोंडून ठेवायचे त्यासाठी का? मुक्ता काही झाले असते तर? सागर सर म्हणतात. सॉरी सर, आमच्या मनात काही नव्हतं. कोमल म्हणते. जास्त चालाक आहे ही कोंबडी. जान्हवी म्हणते. पूजा काही बोलत नाही. पराग तर काहीच माहिती नव्हतं. उद्यापासून तुम्ही इथं नको आहे. सागर सर रागात म्हणतात. प्लीज सर असं नका करू. पूजा म्हणते. सर प्लीज असं नका करू. कोमल म्हणते. पूजा तर खुर्चीवरच बसून जाते. मी उगाचच कोमलचे ऐकले. आता जर जॉब गेला तर घरी कमवणारे कोणीच नाही. म्हातारे आई बाबा आहे, त्यांना काय सांगू? पूजा मनातच विचार करते. तुम्हाला मी आपल्या दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये पाठवत आहे. इथं तुम्ही दिसले नाही पाहिजे. इथं दिसले, मुक्ताला त्रास दिला तर परत या कंपनीत दिसायचे नाही. मुक्ताचं काय? कोणाचाच त्रास द्यायचा नाही. सागर सर म्हणतात. सर आता आम्ही काहीच करणार नाही, तुम्ही म्हणाल तिथे काम करू. पूजा म्हणते. कोमल काही बोलत नाही. सागर सर त्यांच्या कॅबिन मध्ये निघून जातात. अखिल पण दोघींवर रागीट नजर टाकून निघून जातो. असेच पाहिजे. मला तर वाटले होते आज सर त्यांना काढूनच टाकतील, पण त्यांनी अजून चांगले केले. तिकडे डिपार्टमेंट हेड जास्त स्ट्रिक आहे. काम झाले ना घरी जाऊ देत नाही. पूर्ण करा, घरी जा. जान्हवी हसत म्हणते. जान्हवी आपले काम करू. मला अखिल सरांसोबत साईटवर जायचे आहे. जर उशीर झाला तर मी आश्रमात निघून जाईल. चेतन जान्हवीला बस स्टॉप पर्यंत सोड. मुक्ता म्हणते. चेतन सोबत जायची मजाच आहे मग. मुक्ता जान्हवीला चिडवत होती. मुक्ता मला चिडवू नको, तो बघ माझ्याकडेच बघत आहे. जान्हवी म्हणते. त्याला सांगून टाक. मुक्ता म्हणते. मुक्ता तू गप ना. जान्हवी म्हणते. मुक्ताताई, थोड्या वेळात तुम्हाला सरांसोबत साईटवर जायचे आहे. रामू काका म्हणतात. ओके काका, मी फाईल आणि लागणारा सामान घेऊन घेते. मुक्ता म्हणते. मी सरांना सांगतो. रामू काका म्हणतात. मुक्ताकडे जायचे आहे. मुक्ता कुठे जायचे आहे? जान्हवी म्हणते. ठाण्याला साईट आहे ना, तिथे जायचे आहे. श्यामराव त्यांची बिल्डिंगचे काम चालू आहे, ते बघायचे आहे. अखिल सर, मी आता जात आहे. मी तिथून आश्रमात जाईल. तू चेतन सोबत जा. चेतन जान्हवीला घेऊन जा. मुक्ता म्हणते. मी जान्हवीला घेऊन जाईन. चेतन म्हणतो. मुक्ता नीट जा. जान्हवी म्हणते. परत बघत असतो. त्याला माहिती नसतं मुक्ता अखिल सरांची सेक्रेटरी झाली आहे. त्याला वाटलं असतं अखिल सर मुद्दामून मुक्ताला घेऊन जात असेल. तो मनातच विचार करतो. मुक्ता जाते सरांसोबत. पराग म्हणतो. माझे काम आहे म्हणून जात आहे. आता थोड्या वेळापूर्वीच सांगितलं ना, तुला समजत नाही का? मुक्ता म्हणते. प्रेमाने सांग, मग काय सगळं समजेल. पराग मुक्ताकडे बघत म्हणतो.
तुला काम नाही का? मला का त्रास देत आहे? मुक्ता म्हणते. तू तो मेरी राणी हो, तुला कसला त्रास देईल? पराग म्हणतो. मुक्ता काही बोलेल की अखिल येताना दिसतो. पराग हवेसारखा त्याच्या डेस्कवर जातो. मुक्ता हसायला लागते. अखिल जवळ येतात त्याच्या मागे जाते. जान्हवी आणि चेतन बाय करते. ड्रायव्हर असतो. अखिल मागे बसतो. मुक्ता पुढे बसायला जाते. मिस मुक्ता मागे बसा, अखिल म्हणतो. तिला मागे बसावे लागते. ती शांत जाऊन बसते. काहीच बोलत नाही. तिच्याकडे मोबाईल पण नाही. अखिल मोबाईल मध्ये बघत असला तरी मुक्ताकडे त्याचं लक्ष होतं. त्याला समजते मुक्ता बोर होत आहे. तो ड्रायव्हरला गाणी लावायला सांगतो. ड्रायव्हर गाणी लावतो. पहिली दफा है जो हो रहा है, दिल किसी पे फिदा पहली दफा है, जो हो चला है, दिल मेरा किसी का पहली दफा है, जो हो रहा है, दिल किसी पे फिदा है, पहली दफा है, जो हो चला है, दिल मेरा किसी का तुम बन गई हो. वाह, काय सॉंग लावलं आहे. माझ्या मनातलं सगळं सांगत आहे. तिला समजेल का? अखिल मनात विचार करत होता. मुक्ता जुन्या गोष्टीमध्ये अडकली होती. आम्ही दोघी किती छान राहत होतो. कोणाची नजर लागली? मुक्ता विचार करत होती. गाडी थांबली तरी दोघांमध्ये समजलं नाही. ड्रायव्हरांनी आवाज दिला तेव्हा दोघं पण वाहनावर आले. मुक्ता लगेच उतरली. अखिलने डोक्याला हात मारून घेतला. तो पण उतरला. बिल्डिंग मध्ये जायला निघाले होते. श्यामराम होता. त्याच्या कॅबिन मध्ये गेले. श्यामरावने त्यांना बसायला सांगितले. मुक्ता लगेच बसली. अखिल पण बसला. मुक्ता आता सागर सोबत काम करत नाही का? हे साहेब कोण आहे? श्यामराव अखिलकडे बघत म्हणतो. सर, सागर सरांचा मुलगा आहे. मी सागर सरांच्या कंपनीतच आहे. आता हे पण तिथे जॉईन झाले. मुक्ता म्हणतात. मला माफ करा, मला माहिती नव्हतं. श्यामराव म्हणतात. आता आपली भेट होत जाईल. काय बघायचं आहे? आम्ही तिकडे जाऊन बघायचं का? माल येतो ना बरोबर? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना? व्यवस्थित काम चालू आहे ना? अखिल म्हणतो. साहेब, काम खूप चांगले चालू आहे. तुमचे लोक खूप छान काम करतात. मला माहितीये. काळजी करावी लागत नाही. श्यामराव म्हणतात. आम्ही बघून घेतो. मिस मुक्ता चला, अखिल म्हणतो. दोघं पण जायला निघतात. अखिल आणि मुक्ता सगळं बघत असतात. तिथे काम करणारे सगळे विचारून घेतात. काम खूप छान चालू असतं. बरीच बिल्डिंग बांधून झाली होती. मुक्ता आजूबाजूला बघत होती. अखिल एका माणसासोबत बोलत होता. त्याचे मुक्ताकडे लक्ष होते. तो एक काम पण करत होता. मुक्ता तिच्याच विचारात फिरत होती. अखिल जोरात ओरडला. मिस मुक्ता! पुढील भागात मुक्ताला काय झालं असेल? पराग मुक्ताला अजून त्रास देईल का? जान्हवी चेतन एकमेकांना त्यांच्या मनातल्या भावना सांगणार का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.